एका स्वतःच्या कपाळाचा कुंकवाचा विचार नाही केला, तर तिने देवाच्या बोटाचा विचार केला. भगवान तिच्यासाठी धावत झाले बघा. साडी ओढली दुःशासनाने. जोरात ताली वाजवा सगळे. बाकीचे बसा खाली. काय करत दादा जाणार नाही. बसा पोरं बसा. उभे राहिले बसा खाली. अजून अर्धा तास कीर्तन. कुणी बोलू नका, फक्त ऐका. महाराष्ट्राच्या पटलावर
एक अद्वितीय असं नाव सध्या कोरलं गेलं आणि त्या नावाला समाजानं भरभरून प्रेम केलं. ज्यांना उपोषणवीर अशी पदवी दिली ती पण मुख्यमंत्र्यांनी दिली, देवेंद्र फडणवीसांनी. उपोषण करून महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिलं की माझ्या मराठा समाजाला आरक्षण मी मिळूनच देणार. त्या संबंधातून या महाराष्ट्राच्या मराठा समाजासाठी आपलं जीवन अमूल्य खर्च करणारा आणि एक अद्वितीय हिरा म्हणजे मनोज जरांगे पाटील दादा. आणि सगळ्या समाजाचा विचार करणारा नेता आहे बरं का. जरा ऐका, हे जरा महत्वाचं आहे का. जिथं जिथं त्यांचं उपोषण झालं तिथं तिथं माझं कीर्तन झालं बरं का. मी माळी आहे जातीनं बरं का, पण माझं कीर्तन त्यांनी ठेवलं. जिथं जिथं सप्ताह असतो त्यांच्या उपोषणाची सुरुवात ज्या दिवशी आहे त्या दिवशी राजेंद्र महाराज वाघमारे न्हावी समाजाचे त्यांचं कीर्तन असतं. म्हणजे सगळ्या समाजाला धरून चालणारं नेतृत्व आहे मनोज जरांगे पाटील. ध्यानात ठेवा, या मताच्या जोगव्यासाठी राजकारणात गुंतू नका बरं. माझा माळी माझा धनगर करून त्यांना त्याच्यातले नाही. त्यांनी सगळ्या समाजासाठी काम केलंय. माझं वाक्य ध्यानात ठेवा, सगळ्या कीर्तनकाराला आपलंसं म्हणणार. आजही कुठेही कार्यक्रम ठरू द्या त्यांच्या उपोषणाचा, मला पहिला फोन येतो महादेव महाराजगिरीचा की दादानं तुमची आठवण काढली, कीर्तन ठेवायची. आणि वारकरी संप्रदायाला नितांत जपणारं आमचे मनोज जरांगे पाटील आहेत. म्हणून आम्ही त्यांचं कीर्तनात नाव घेतो. का घेतो? आमच्या संप्रदायावर प्रेम करतात, ज्ञानोबा तुकोबा शिवरायावरती प्रेम करतात आणि सगळ्या समाजाच्या गळ्यातले ते ताईच झालेले आहेत. खूप गर्दी होते त्यांना पाहिला, त्यांना लोक मानतात, समाज त्यांनी जोडून ठेवला. माझा विशेष नेमका तो चालू होता आणि तुम्ही आले बघा. आता चकलंब्याला मोठा सप्ताह झाला, तिथंही दादा माझ्या कार्याच्या कीर्तनात आले होते. सगळी मंडळी त्यांच्याबरोबर, आमच्या गेवराईतली भरपूर मंडळी आहेत, आमच्या शेजारी राहणारी सगळी. मी गेवराईला राहतो त्यामुळं मला सगळं ज्ञात आहे. त्या संबंधातून आपण सगळी मान्यवर इथं बसलेली जयदत्त अण्णा असतील, लोकनेते आबा असतील, राजेंद्र भैया असतील, सगळी मंडळी आता आलेली. बऱ्यांची नावं अशी डोळ्यासमोर पण लक्षात येत नाही, पण सगळी गोरक्षनाथ टेकडीवर का आली? आमच्या नवनाथ बाबांचं दर्शन घ्यायला, नवनाथ बाबांचा आशीर्वाद घ्यायला. साधूचा आशीर्वाद घेण्यासाठी माणसं येत असतात. का येत असतात? त्याचं कारण प्रेम करावं लागतं, कुणासाठी तरी वेळ द्यावा लागतो, कुणासाठी तरी जगावं लागतं. द्रौपदीसाठी देव धावून आला. आपली कथा चालू होती, का आला बरं? द्रौपदीसाठी भगवान येतो, का येतो? त्याचं कारण कपाळाच्या कुंकवाचा विचार न करता ती माझी द्रौपदी डोक्यावरचा पदर फाडते आणि देवाच्या बोटाचा विचार करते. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून. बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधिल कर देई. सुभद्रा बोलई शालूनी पैठणी, फाडूनी का देऊ चिंधी तुम्हास मी. पाठची बहीण झाली वैरीन, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. लक्षात ठेवा, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण. काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे माझ्यावरीन. ज्या समाजाने ज्यानं आपल्यावर प्रेम केलेलं असताना पोरांनो, काळजाची सुद्धा चिंधी काढून द्या बघा. ध्यानातच ठेवा, ऋण फुटणार नाही रे. काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे माझ्यावरीन. वसने देवनी हरी राखी माझी लाज, चिंधीसाठी आला हरिदारी माझ्या. त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. आज सांगतो बघा, या मनोज जरांगे पाटलांनी एक आवाज दिला, महाराष्ट्र गोळा होतो. का गोळा होतो? आमच्या नवनाथ बाबांनी नुसता सप्ताह ठरू द्या,
एवढा सभामंडप आहे महाराष्ट्रात कोणत्याच संस्थांना नाही एवढा मान एवढा सभामंडप आणला या सगळ्या गावानं सहकार्य केलं त्यांना. या बीड तालुक्यामधले आमचे जयदत्तांना बसले ते आमदार असताना मंत्री असताना त्यांनी या संस्थांना मोठं करण्याचं काम केलं. सगळी मंडळी आपापल्यातलं थोडं थोडं देणारी मंडळी इथं बसलेली आहेत. प्रत्येक क्षेत्रातली आहेत, प्रत्येक पक्षातली आहेत, प्रत्येक समाजाची आहेत. माझं ऐका, ज्या दिवशी तुम्ही लोकांसाठी, ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यासाठी काम करता, ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यासाठी जगता, त्या दिवशी लोक तुमच्या आवाजावर येत असतात. फार गोड आहे हो प्रेमाचे लक्षण. आज एवढा समाज जमलाय, बसायला जागा नाही, गर्दी आहे, पोरं वाढायला तयार आहेत, पंक्ती वाढायला तयार आहे, प्रत्येक जण इथं येतोय. मान्यवर काय, नेता काय, समाजसेवक काय, दुसऱ्यासाठी जगणारा काय, एवढी गर्दी का आहे हे नक्की सांगतो बघा. प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण. रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खुण. धन्य तोची भाऊ, धन्य ती बहीण, प्रीतीची ती जगी खरीला भावीन. लक्षातच ठेवा, प्रेम करावं लागतं, भाव शुद्ध लागतो, अंतकरणपूर्वक समाजासाठी वेळ द्यावा लागतो, तेव्हा मनोज जरांगे पाटील नाव होत असतं. दुसऱ्यासाठी जगा, दुसऱ्यासाठी प्रेम करून बघा, प्रत्येकाला आपलंसं मानायचा प्रयत्न करा. असंच प्रेम केलं गवलनीनं. परिणाम गवलनी बांधिती धारणाशी गळा. खेळे त्या देव त्यांच्याबरोबर खेळायला लागला, देव त्यांच्या गोष्टी ऐकायला लागला, देव त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांना आनंद द्यायला लागला. धावून या मागे यशोदे भोजन, हिंडेरा नोरान गाई पाठे. का तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी, भोळेपणा लागी भीक मागे विठोबा रखुमाई. आजचं कीर्तन काल्याचं असतं. सगळ्यांना माहिती, वसुदेव देवकीचं लग्न चालू झालं, लग्नामध्ये विघ्न झालं. आकाशीच्या वाणीने सांगितलं, कंसा या बहिणीचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. हातामध्ये शस्त्र घेतलं. थोडी 5 मिनिटाची कथा ऐका, 2:30 वाजता आपण थांबणार आहोत. बरोबर 12:30 सव्वा 1 वाजला होता कीर्तनाला, 1-1.5 तास. मला नवनाथ बाबांनी कानात मगाशी सांगितलं, अक्रूर महाराज, साखरे महाराज 2:30-3 वाजेपर्यंत करा. पण एवढी नेती बसलेली आहेत, भरपूर समाज आहे, पंक्ती आहेत, सगळ्यांना जायचं असतं. जास्त वेळ नाही घेणार, पण 10 मिनिटाची कथा एवढी ऐकली, जेवढ्या वेळेला सांगेल तेवढ्या वेळेला मला पुण्य लागतं. जेवढ्या वेळेला तुम्ही ऐकाल तुम्हाला पुण्य लागतं. माझी वाणी तुझे वर्ग गुणना ऐसे देवी प्रेम काही कला. वसुदेव देवकीच्या लग्नात विघ्न झालं. हातामध्ये शस्त्र घेतलं. वसुदेवी मारू नकोस, माझी सगळी मुलं मी तुला आणून देईल. कारागृहामध्ये ठेवण्यात आलं. 6 मुलं कुसुमामानं मारली. 7वा गर्भयोग माई नष्ट केला. 8व्या गर्भाच्या घटना सुरू झाल्या. सुंदर दिसायला लागली देवकी माता. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आजची जिजाऊ दिसत असेल. आता 12 तारखेला सिंदखेड राजा नावाच्या गावी माझ्या जिजाऊचा जन्मोत्सव साजरा केला. लाखांनी समाज जमला होता. काय माताय महाराज, माहेरचं आडनाव जाधव आहे, सासरचं आडनाव भोसले. अरे रणरागिणी घाली, तानाजी हवाय, कोंडाजी हवाय, मुरारबाजी हवाय, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण सगळ्या समाजाला एकत्रित करणारा शिवाजी राजा जन्माला घालणारी जिजाऊ आहे. काय सुंदर दिसत असेल महाराज, तिच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला आले. काय सईबाई सुंदर दिसत असेल, तिच्या पोटी संभाजी महाराज जन्माला आले, तिच्या पोटी रत्न जन्माला आलं. भाग्यवान आहेत या सगळ्यांच्या माता. समाजसेवेसाठी, धर्मसेवेसाठी, देश सेवेसाठी आपली मुलं देतात. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरानी सरदारा भाला काय कुणाची भीती. लक्षात ठेवा, अशा मुलाला जन्म घालणारी आई भाग्यवान असते. भगवान कृष्ण जन्माला आले. आयोनी संभव नोही काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. नंदाच्या घराला
मजनी गोकुळाला, मला इथं ठेवू नका, मी इथं सुरक्षित नाही. संदेश दिला, लहान झाला, उचललेला कमलापती, पायाची बंधने गळती. यमुना मैयानं रस्ता दिला नाही, दर्शन पहिलं दिलं यमुनेला. यमुना दुभंगली, आपला पोरगा यशोदे शेजारी मांडला. यशोदेची मुलगी घेतली, रडे माया करूया कांत, नामा म्हणे उठते दूध. कंसाला कळला, आठवा आला, आठवा नव्हता. मग तुझं लागी वधी, उपजला मजाधी, माया उडून गेली. इकडं मात्र काल कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. कालच्या वेळेला एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला आली. तिनं यशोदेच्या शेजारी पोरगा पाहिला. अनुर्मारा यशोदेच्या शेजारी पोरगा पाहिला. सगळ्या गावात माहिती पडलं, सगळ्यांच्या आवाजानं, या दोन मृदंगाचार्याच्या पकवाजाच्या धुमानं सगळ्या गोरक्षनाथ टेकडीवर कळालं. यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला. गावातल्या गवळणी निघाल्या, इथं काय कमी गवळणी नाही. मला बाबांनी पुढच्या वर्षी पण काला दिलेला, राहिलेल्या गवळणी पुढच्या वर्षी सांगतो. आता अशा बऱ्याच गवळणी गेल्या. पहिली म्हटली, ते नैवेद्यले, आता होतं ते बरं का, ते नैवेद्यले, ते नैवेद्यले, ते नैवेद्यले म्हणून पाहिला पाहिला गे नंदाचा नंद. ती म्हटली, बाई यशोदेचा मुलगा पाहिला, त्यानं माझं मन वेधून घेतलं. दुसरी म्हटली, सावळा देखील आनंदाचा. तिसरी म्हटली, याती कोळ माझे गेले हरपोणी. अशा 140 गवळणी 2-4 वर्ष संपायच्या नाही. चला, अशा गवळणी पाहण्याचा कार्यक्रम आटोपला. तो रांगायला लागला, रांग तरंगणी धावणी धरी ती गवळणी. यशोदे साधनी कै दूध भक्षुन तबाल दिले, कवल केले साधनी कृष्णाला. रंगता रंगता मोठा झाला. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आवाज आमच्या मनोज जरांगे पाटलांनी दिला होता की नाही, तसाच आमच्या कृष्णानं दिला. पेंद्या वाकड्या बोबड्या हे सुदाम्या, याल तरी यारे लागे. याल एक तर देवाच्या माग जा, नाही तर एक तर साधूच्या मागे जा. रस्ता चुकणार नाही. बघा, आमच्या नवनाथ बाबांच्या पाठीमागे चाला. आज समाज जमलाय गोरक्षनाथ टेकडीवर, बसायला जागा नाही. महाराष्ट्रात असा सप्तास नाही महाराज, महाराष्ट्रात असं कीर्तनच नाही, महाराष्ट्रात असा साधू नाही. वा, सगळा समाज रे, सगळ्या समाजाची माणसं बसलीत, नवनाथ बाबाच्या पाठीमागे चालतायत. बाबा हात वर करून आपल्याला आशीर्वाद देतायत. आपल्या जीवनातले आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक दुःख बाजूला करतायत. एक तर देवाच्या मागे जा, नाही तर एक तर साधूच्या मागे जा. चला, कीर्तन रांबेल आपलं. देवाच्या पाठीमागे पोरं आली, गावात खोड्या सुरू झाल्या. यशोदा कंटाळली, बाळ सगुण गुणाचं ताण, बाळ दिसतंय गोधीरवाण, काय सांगता रे ग गोकुळ. यशोदा ऐकत नाही, यशोदा ऐकत नाही. जसे दोन पकवाजे ऐकत नाहीत, एकदा तयार झाल्या. माझ्याकडे पाहत नाहीत ते, बघा इकडे बघा. थांबायचंय ना आपल्याला, बाबा तुम्ही लई गोड वाजवता, मला दम निघायचं नाही. यशोदा ऐकत नाही. मग यशोदेच्या घरीच खोडी केली देवानं, माती खाल्ली. आई नको गे, आई नको गे, आई मज मारू नको गे, नाही नाही मी पाहिली माती, पाहिली माती. आई मातीच खा. मग यशोदेला कळालं पोरगा खोडकर झालाय, आणि सांगितलं, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना.
जरांगे पाटील बसलेत, दादा, हे सगळे आमदार नेते मंडळी बसले, सगळे गोपाळ एकत्रित झाले बघा, सगळे गोपाळ. ध्यानात ठेवा, सगळा समाज एकत्रित आला की मग तो वारकरी संप्रदाय असतो. आमचे मनोज जरांगे पाटील माईकवर बोलताना एक वाक्य नेहमी सांगतात की या व्यासपीठावर मी कधी राजकारणाचं किंबहुना त्या जातीबद्दल ती बोलत नाही, कधीच बोलत नाही. ही गादी जी आहे ना ती आमच्या ज्ञानोबा तुकोबाची नारदाची गादी आहे, फार पवित्र ठेवायला. आपण सगळ्या समाजाचे तिथं ना या गादीला फार पवित्र ठेवण्याचं काम नवनाथ बाबांसारख्यांनी केलेलं आहे आणि ते आपण काम पुढे नेतोय. म्हणून मी जरांगे पाटलाला कायम मुजरा करतो का ते कायम म्हणतात माईकवर संप्रदायाचे. मी इथं बोलणार नाही, ती गादीच नाही, इतका मान देणारा असा माणूस पाहिजे बघा. माझी विनंती असेल तुम्हाला, तुमचं काय असेल ते या गादीच्या बाहेर करा, इथं नाही. ही संप्रदायाची गादी आहे, इथं चोकोबारांच्या पत्नीला तेवढाच मान आहे तेवढा ज्ञानोबारांना आहे. अवघा रंग एक जार रंगी रंग लाव रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक जार. सगळ्या समाजाची संत घेतली. चोकोबार आहे, सावता महाराज, माळी काय, धनगर काय, कुंडी काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मातंग काय, मुस्लिम काय, सगळ्याला एकत्रित आणलं. वैष्णवी मानदी वैष्णवांची, कबीर महाराजांचा अभंग, सावता महाराजांचा अभंग, गोरोबा काकाचा अभंग, चोकोबारांचा अभंग ज्ञानोबारांनी एकत्रित केला. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांती केली. तानाजी कोंडाणा हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय, जातो की राज 400 पोरं तयार झाली. भगवान शंकराचं मंदिर गाठलं. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे. हातामध्ये गुलाल घेतला, बेलभंडार घेतला आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात पहिला आवाज घुमला, हर हर. आमचे 10 जण इमानदारीने म्हटले, खाली बसलेले काय बाहेरच्या देशातून आलेले नाही, हिंदुस्थानातले जे, महाराष्ट्रातले. मग का म्हटले नाही? त्याचं कारण या धान्यात थंड झालं, डबल भूक लागली राव मला. एक विनंती आहे, एवढा सुंदर काला, नजर लागावी एवढा समाज, काय गोड सप्ताह संपू नये असं कीर्तन, किती वेळ काला करावा, किती वेळ संत कथा, देवाच्या कथा सांगाव्या, एवढं सुंदर वातावरण आहे. एकदा सगळ्यांनी 2 हात अशी वर करा, सगळे ज्याला हात येत त्यांनी, महिला पुरुष तरुण इकडचे उभे राहिलेले सगळे. वा वा वा, काय सुंदर चित्र आहे बघ. पोलीस दादा, साहेब, 2 हात वर करा सगळ्यांनी. आजचे दिवस काठी खाली ठेवा, काय होत नाही इथं. हात वर करा. जीन्स पॅन्ट, टी शर्ट, काळकरी मर्द शबास. हात आपल्या किसन बाबाला प्रणिपात करतायत, हे हात आमच्या नवनाथ बाबाला प्रणिपात करतायत, हे हात इथं बसलेल्या समाज संघाला वंदन करतायत. ऐका, हे हात आहेत, या हाताचं पुण्य आपल्याला या सगळ्या साधूच्या पाठीमागं उभं करायचंय. ज्याचा हात वर आहे खाली नका येऊ देऊ. गोरक्षनाथ टेकडीचा सप्ताह रे, हात वर करा, त्याचा हात वर आहे. त्या सगळ्यांनी ऐका, सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन चालणारा छत्रपती शिवाजी राजा म्हणतोय, तानाजी, मुरारबाजी, येसाजी, सगळ्या समाजाला एकत्रित घेतलं. महामंत्र घुमला, हर हर महादेव. मी हर हर म्हणणार आहे, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणायचं. मी हर हर म्हणणार आहे, ज्याचा हात वर आहे त्यानं इमानदारीनं महादेव म्हणायचं. मी जय भवानी म्हणणार आहे, ज्याचा हात वर आहे त्यानं शिवाजी म्हणायचं. मी गोरक्षनाथ महाराज की म्हणणार आहे, तुम्ही जय म्हणायचं. मी किसन बाबा की म्हणणार आहे, तुम्ही जय म्हणायचं. मी नवनाथ बाबा की म्हणणार आहे, तुम्ही जय म्हणायचं. असा आवाज काढा, कळू द्या महाराष्ट्राला. नवनाथ बाबाच्या नियोजनाखाली 75 वर्षाचा अमृत महोत्सव गोरक्षनाथ टेकडीवर किती सुंदर चाललाय. बोला, हर हर. वा, असा आवाज कराडला. एक मावळा गड आणायला लागला. गडाची संख्या 100 झाली. तसं सगळे मावळे एकत्रित आले. तसे पेंद्या, वाकड्या, बोबड्या सगळे पोरं एकत्रित आले. मग देवाने क्रांती केली महाराज. सगळा समाज जोडला आणि एकत्रीकरणामध्ये काला आहे. एके ठाई काला. काला म्हणजे काय? सगळा समाज ज्या दिवशी मंडपात जातीभेदी विसरून एका पंक्तीला जेवतो
सगळ्या समाजाची माणसं इथं एका पंक्तीला, आमदार काय, नेता काय, मंत्री काय, कोण काय इथं विसरून गेलाय. इथं पंक्तीला जेवणासाठी आलाय, नवनाथ बाबांचा आशीर्वाद घ्यायला आलाय. याला काला म्हणतात. गोपाल दमले, खूप खेळ खेळले बरं का. हमामा पोरा हमामा, उमरी वाजे घमामा, लगोरी होतो तू, असे खेळ म्हणायला वेळ नाही. असे खेळ खेळता खेळता गोपाल दमले. 2:30 वाजल्यामुळे विनंती केली, देवा कुठपर्यंत खेळायचं. भगवंत खुश झाले. सगळ्यांच्या शिदरा एकत्रित केल्या आणि एकत्रित करून जो प्रसाद दिला, एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला कोठी अभेद देखीला. भेद राहिला नाही. गवळणी काय, गोपाळ काय, पेंड्या काय, वाकड्या काय, बोबड्या काय, सगळ्यांना एकत्रित करून जो प्रसाद दिला तो आपल्याला नवनाथ बाबांच्या हाताने मिळालाय. हा प्रसाद आपल्या जीवनाचा उद्धार करणार आहे. पुढच्या वर्षी आलो की भरपूर गवळणी मी आता म्हणेन, आता वेळ नाही. ऐका. आणि तो काला जो आहे तो काला एक तर देवानं दिला आणि दुसरा काला संतांनी दिला. एकाची टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळा सिलाया वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग, अभंग बोलता रंग, कीर्तनी भरला प्रेमाचे मी छंद विठ्ठल, नाचू लागला नाचू लागला नाचू लागला. ओ एकची टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी, एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. असा गोड काला झाला, न संपणारा काला आहे. कृष्णाचं चरित्र, साधूचं चरित्र झालं आणि तो काला मिळाला. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ, ज्ञानेश्वर गडबड करू नका. आलेल्यांचं स्वागत करू. एकदा 2 हात वर करा सगळे. ज्याला काला पाहिजे त्याने हात वर करा. ज्याला काला पाहिजे त्याने हात वर करा आणि सगळ्यांनी माझ्या मागे भजन म्हणा. जय जय राधा रमण हरे, एक तारी जय जय राधा रमण हरे, एक तारी भजन म्हणा, भजन म्हणा. गोरक्षनाथ देवीवाले भजन म्हणा. कोणी उठू नका, जागेवरचे कोणी उठू नका. कृपया शांत बसा जरा 5 मिनिट. सगळ्यांना हात जोडून विनंती, जागा कोणी सोडू नका. आपापल्या जागेवर शांत बसा. स्वयंसेवक सगळ्यांना खाली बसवा जरा.
या ठिकाणी 20व्या शतकातील महान संत वैकुंठवासी गुरुवर्य सद्गुरू किसन बाबा महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आणि हरिभक्तीपरायण शांती ब्रह्म गुरुवर्य नवनाथ बाबा महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचा आज सांगता समारंभ आहे. आत्ताच आपल्या समोर आपल्या सर्वांचे परिचयाचे आणि सर्वांनाच हरिभक्तीपरायण साखरे महाराजांचं कीर्तन ऐकायची ओढ असते आणि खरं तर आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आदरणीय आखरूर महाराज साखरे यांचं आत्ताच आपण सुश्राव्य असं कीर्तन ऐकलेलं आहे. खरं तर महाराजांनी आपल्या अमृतवाणीमधनं आमच्या सर्व या ठिकाणी गोरक्षनाथ टेकडीच्या भक्तांना अमृत पाजलेलं आहे. त्यामुळं धन्यवाद महाराज. यानंतर या ठिकाणी काही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचे सत्कार या ठिकाणी गोरक्षनाथ टेकडीच्या बाबांच्या वतीनं होणार आहेत. तोपर्यंत आपापली जागा कुणीच सोडायची नाही. सर्वप्रथम या ठिकाणी मराठा आरक्षणाचे जनक संघर्ष योद्धे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे पण या ठिकाणी आपल्या गोरक्षनाथ टेकडीला भेट देण्यासाठी सप्ताहाला भेट देण्यासाठी उपस्थित आहे. मी या ठिकाणी रुस्तुम महाराज कुठे आहे? रुस्तुम महाराज पुढे आहे. सर्वांचे सत्कार बाबांच्या वतीनं रुस्तुम महाराज इंगोले करतील. या पुढे महाराज. सर्वप्रथम संघर्ष योद्धे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांचा सत्कार या ठिकाणी बाबांच्या वतीनं रुस्तुम महाराज इंगोले यांनी करावा मी अशी त्यांना विनंती करतो. खाली बसलेल्या सर्वांना माझी विनंती करा. टाळ्याच्या कडकडाट या ठिकाणी कडकडाट मनोजदादा दादांचं स्वागत करायचं. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. आदरणीय दादांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. त्यानंतर आपल्या या गोरक्षनाथ टेकडीवर अत्यंत नितांत श्रद्धा असणारे व या गोरक्षनाथ टेकडीच्या विकासामध्ये जेवढा काय या गोरक्षनाथ टेकडीचा विकास झालेला आहे त्या विकासामध्ये सगळ्यात मोठा वाटा उचलणारे या गोरक्षनाथ टेकडीला ज्यावेळेस अण्णा मंत्रिमंडळात असायचे आम्ही फोन करायचो.